बासरी शिकायची. चला शिकूयात. रामकृष्ण हरी मंडळी, या अगोदरच्या भागांमध्ये आपण जवळपास बासरीचं संपूर्ण शास्त्र हे जवळपास शिकलेलो आहे की बासरी पकडायची कशी, त्यामधनं 7 शुद्ध स्वर कसे काढायचे, 12 पूर्ण स्वर कसे काढायचे आहेत, मेंढ कशी वाजवायची आहे. आता भाग येतो की याचा सराव कसा करायचा. तर मंडळी, त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा संगीताचा प्रवास सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने सुरू करण्यासाठी हे चॅनल सुरू केलेलं आहे. तर आता सराव करायचा कसा. तर सर्वात पहिले आपले जे 7 शुद्ध स्वर आहेत तर ते तुम्हाला एका दमात वाजवता येतात का, किंवा कमीत कमी एक पूर्ण सप्तक तुम्हाला ते पूर्ण एका दमात वाजवता येतं का, इतकं तुमचा श्वास हा पुरला पाहिजे. कारण की एक एक स्वर वाजवणं सोपं आहे, एक प्रॅक्टिस नंतर ती सवय होऊन जाते. पण मुख्य उद्देश आहे आपल्याला ज्यावेळेस गाणे वाजवायचे आहेत, राग वाजवायचा आहे, त्यावेळेस आपला दम हा त्या पूर्ण स्वरांवरती पुरतो का. तर त्याच्यासाठी सर्वात पहिले जो सरावाचा भाग आहे तर तो आहे तुम्हाला पहिले सा रे ग म प ध नी हे एका दमात वाजवता येतं का, आणि परत तिथून खाली एका दमात येतं का. कसं सांगतो, ऐका. मी मधात कुठेही श्वास घेतला नाही, तो पूर्ण एका स्वरामध्ये वाजला. सा रे ग म प ध नी सा. आता सानी धपवरून सा पर्यंत येतो एकाच दमात. परत एका दमात. ही प्रॅक्टिस तुम्हाला करत राहायची आहे. यानं तुमचा जो काही दम आहे तो वाढायला सुरुवात होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त दमात जास्तीत जास्त वेळा स्वरांवरती स्थिर राहणं तुमच्यासाठी हे सोपं जाईल. कारण की स्वरावरती स्थिर राहणं फार आवश्यक आहे, की जास्तीत जास्त एका स्वरावरती तुम्ही स्थिर पण राहिले पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं. आता दुसरं की सारे ग म प ध नि सा आणि सानी ध प म ग रे सा तुम्ही एका दमात वाजवू शकता का. बघा. अशा पद्धतीनं तुम्ही सारे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा हे एका दमात वाजवू शकता का. हा थोडा वेळ घेणारा भाग आहे, 100% याला वेळ लागणार. मला येतंय म्हणून मी इथं व्हिडिओ एकामागे एक टाकतोय, पण हा सरावाचा भाग आहे. तुम्ही त्याला किती पद्धतीनं सातत्यानं आणि नियमानं करता त्याच्यावरती अवलंबून आहे की ही गोष्ट तुम्हाला किती लवकर साध्य होईल. सगळ्यांना समजून तर मी सांगितलंच आहे, काय मोठं रॉकेट सायन्स नाहीये की बासरी वाजवायची कशी. आता स्वर जर तुमच्या बासरीतून येणं चालू झाले असेल, मार्गदर्शन मला जितकं येतंय तितकं मी तुम्हाला सांगतोच आहे. कुठेही गेलं तरी तुम्हाला याच पद्धतीने सांगणार आहेत. बऱ्याच वेळा असं असतं की मोठे लोक त्यांच्याकडे हीच बासरी आहे, इतकी छिद्र असतात, इथूनच फुंकायची असते, असं काही वेगळं नाहीये. फक्त माझा उद्देश हा आहे की संगीताचा प्रवास हा प्रत्येकाचा सुरू झाला पाहिजे, आणि ज्यांच्याकडे पैसे घेऊन मार्गदर्शन की पाहिजे तितके पैसे नाहीयेत आणि त्याच्यामुळे मार्गदर्शन मिळत नाहीये, तर त्यांच्यापर्यंत हे पोचवायचंय आणि त्यांचाही प्रवास हा सुरू करायचा आहे. बाकी तो वरचा देणारा आहे, जर कला दिली तर तो त्याला त्याचं पालन पोषणही करेल. तर यासाठी हा जो काही सराव आहे तो तुम्ही करायचा आहे, आणि सराव केल्यानंतरच ही गोष्ट साध्य होणार. तर माहिती आवडली असेल तर नक्की कॉमेंट, शेअर, लाईक करा, आणि या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा, आणि गरजवंतांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.